श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामी सेवेत जावो. तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे बघा, श्रीयंत्र हे बरेच महिला घेत असतात आणि श्रीयंत्राची पूजा देखील आपल्या घरात होत असते. पण त्याचं महत्व काय असतं आणि आपण कोणत्या तिथींना श्रीयंत्राची पूजा करावी लागते. आता एका महिन्याभरात तरी आपल्याला एक वेळा श्रीयंत्राची पूजा करणं हे आवश्यक आहे. बऱ्याच महिला बघा, श्रीयंत्र आणतात, स्थापना करतात, आपल्या देवघरामध्ये ठेवत असतात आणि सोडून देत असतात. त्याच्यावर धूळ जमते आणि ते बघत सुद्धा नाही, पूजा सुद्धा करत नाही. तर असं केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात येते का? आर्थिक प्रॉब्लेम आपले सुटतात का? तर नाही. आपल्याला काही तिथी असे असतात की त्या तिथींना आपल्याला पूजा करायची असते. श्रीयंत्र हे लक्ष्मी नारायणांचे आसन आहे, त्यावर त्यांना विराजमान व्हावेच लागते. म्हणून श्रीयंत्र पूजनास अनन्यसाधारण महत्व असते. ऋण मुक्तीसाठी ही प्रभावी सेवा जी असते ती आपल्याला त्या श्रीयंत्रावर करायची असते. माता लक्ष्मीचा सहवास हा जो असतो त्या सेवेमुळे निश्चितच आपल्या घरात होत असतो. पण आपल्याला त्यासाठी त्या यंत्रावर जी सेवा असते त्या यंत्रावर आपल्याला करायची असते. कारण जे देवता नसतात ते मंत्र स्तोत्रांच्या अधीन असतात. ठीक आहे, म्हणून आपल्याला या सेवा करायच्या असतात. श्रीयंत्रावर बघा, मंगळवार, शुक्रवार, पंचमी, अष्टमी आणि सांगेन तुम्हाला पौर्णिमा या दिवशी कुंकुमार्चन नक्कीच करावे. कारण कुंकुमार्चन केल्याने बघा, तुम्हाला सांगेल, बऱ्याच पटीने फरक जाणवत असतो. आणि अभिषेक सुद्धा आपण करू शकतो. अभिषेक करण्यासाठी अगदी सहज आपण श्री सूक्त म्हणून अभिषेक करू शकतो. कोरडं करावं श्रीयंत्र, त्यानंतर आपण कुंकुमार्चन करू शकतो. कुंकुमार्चन कसा करावा हा दुसरा व्हिडिओ आपला आहे, मी ते काही आता सांगत नाही. पण तुम्हाला सांगेल की श्रीयंत्र आणल्याने त्यावरती कुंकुमार्चन करणं खूप महत्वाचं असतं. तेव्हाच आपल्या घरामध्ये आर्थिक प्रश्न हे सुटत असतात. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन का करावे बरं? कारण श्रीयंत्रावर 108 ज्या पाकळ्या असतात बघा, तुम्ही व्यवस्थित बघा. जे श्रीयंत्र असतं त्याला निरखून बघितलं का कधी? नाही ना? तर नक्कीच बघा. श्रीयंत्रावरती 108 पाकळ्या ज्या असतात त्यांच्यावर 108 प्रकारच्या लक्ष्मी विराजमान होत असतात, जेव्हा आपण मंत्र स्तोत्र म्हणत असतो. म्हणून तुम्हाला सांगेल, आणि त्यात समृद्धी जी लक्ष्मी असते, समृद्धी लक्ष्मी, सौभाग्य लक्ष्मी, संतती लक्ष्मी, आरोग्य लक्ष्मी, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 108 प्रकारच्या लक्ष्मी ज्या असतात त्या विराजमान त्या श्रीयंत्रावर होत असतात. म्हणून तुम्हाला सांगेल, आपण पूजा करत असताना आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल तर निश्चितच श्रीयंत्राचा अभिषेक करावा. आणि तुम्हाला महिनाभरात नाही या तिथी मी सांगितल्या त्या तिथींना नाही जमलं तर कुठलाही तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार घ्या. त्या दिवशी सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. त्या दिवशी सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. धूपदीप दाखवायचे. दररोज श्रीयंत्राला हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये दररोज श्रीयंत्राची जर आपल्या घरात पूजा होईल तरच आपल्या घरामध्ये विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा सहवास राहत असतो. अगदी तुम्हाला सांगेल, कुंकुमार्चन करायला अगदी तुम्हाला सांगेल काही वेळ लागत नाही. 15-20 मिनिटं लागतात. पण तो कालावधी जो असतो तो आपल्याला काढावा लागतो. तो असाच नाही निघत, नाही तर जमत नाही, ह्या गोष्टी सांगायच्या नाही. कारण जेव्हा आपण मंत्र स्तोत्र म्हणतो तेव्हाच देवता हे विराजमान होत असतात, ना की आपण वस्तू आणून ठेवल्याने होत असतात. हे लक्षात ठेवा. तुम्हाला अजून एक सांगेल बघा, करंगळी शेजारी जे बोट असतं, हे जे बोट असतं, हा माझा उजवा हात आहे. करंगळी शेजारी जे बोट असतं, हे बोट आणि अंगठा यामध्ये कुंकू धरून श्रीयंत्रावर आपण अगदी बारीक बारीक कुंकू अर्पण करायचे असते. किंवा मग हे दोन जे बोट असतात, हे दोन बोट मधले आणि हा अंगठा, याला म्हणतात मृग मुद्रा. ठीक आहे, या तिघी बोटांनी आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं असतं, हे लक्षात घ्या. जेव्हा कुलदेवीचे आपण कुंकुमार्चन करत असतो तेव्हा पाचही बोटांचा आपला वापर होत असतो. मात्र श्रीयंत्रावर आपण जेव्हा कुंकुमार्चन करत असतो तेव्हा या 3 बोट किंवा हे 2 बोट अगदी घेतली तरी देखील चालेल. या पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतो. म्हणून तुम्हाला सांगेल की श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणं का आवश्यक असतं. जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो किंवा कुठलीही पूजा मंत्र स्तोत्र म्हणतो तेव्हाच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी, 108 प्रकारच्या माता लक्ष्मी ज्या असतात त्या विराजमान होत असतात. आणि आपल्या आर्थिक समस्या त्या कितीही म्हणजे वाईट असोत किंवा परिस्थिती कितीही कशी असली ना, तुम्हाला सांगते, तुम्ही जर मंत्र स्तोत्र म्हणून जर अशा प्रकारे तुम्ही पूजा केली तुमच्या घरामध्ये, निश्चितच तुमची परिस्थिती नक्कीच बदलेल. पण त्यासाठी तुम्हाला सेवेत सातत्य ठेवणं खूप महत्वाचं असतं. असं नाही की 1 महिना पूजा केली, एखाद्या महिन्यात आपण पौर्णिमेला पूजा केली, कुंकुमार्चन केलं, बरोबर 2 महिना केलं, नंतर सोडून दिलं, नाही. तर आपल्याला कुठल्याही सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्वाचं असतं. त्यानंतर आपले कष्टही महत्वाचे असतात आणि आपल्याला कष्टाला सहभाग देणारी किंवा पाठिंबा देणारी ती देवी माता नक्कीच आपल्या पाठीशी सदैव उभी राहते. आणि तुम्हाला सांगेल,
जेव्हा तुम्ही कष्ट करतात, मंत्र स्तोत्र म्हणून जेव्हा पूजा तुमच्या घरात चालू होत असते, तेव्हा तुमच्या घरात नक्कीच आर्थिक परिस्थिती ही सुधारायला मदत होत असते. म्हणून सगळ्यांनी जर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर नक्कीच तुम्हाला सांगेल, तुम्ही कुंकुमार्चन करायचं सोडू नका आणि दर महिन्याच्या पौर्णिमेला असो किंवा पंचमी, अष्टमी या तिथींना कुंकुमार्चन नक्कीच करा. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगेल, आपल्या मनात भाव असणं खूप महत्वाचं असतं. जो आपल्या मनात ठेवून जर आपण पूजा केली, तर ती फलित जात असते. म्हणून नक्कीच आपल्या मनामध्ये भाव असणं आणि सकारात्मक ऊर्जा असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही भलेही पूजा करत आहेत, ताईंनी सांगितलं म्हणून कुंकुमार्चन करायचंय दर महिन्याला असं नाही. तर मला स्वतः माता लक्ष्मीला आगमन माझ्या घरात व्हावं, त्यांना मी विराजमान करावं, ही श्रद्धा आपल्या मनातला भाव ठेवून तुम्हाला पूजा करायची हे लक्षात घ्या. कारण तेव्हाच त्याचा उपयोग होत असतो. किंवा कोणी सांगितलं म्हणून करावं नाही, तर आपल्याला माता लक्ष्मीला आगमनासाठी किंवा त्यांना आपल्या घरात येण्यासाठी त्यांना आमंत्रण द्यायचंय आपल्याला. मनापासून आतुरतेने अंतःकरणापासून सेवा करायची. नक्कीच तुमच्या घरात माता लक्ष्मी या विराजमान होतील. परिस्थिती कशी कितीही वाईट असली, आर्थिक परिस्थिती असू द्या, कर्जबाजारीपणा असू द्या, तो नक्कीच दूर होईल तुमचा एक दिवशी. म्हणून या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन नक्कीच करा. श्रीयंत्र आणलं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पूजा करायला विसरू नका. माता लक्ष्मी या तुमच्या घरात वास करते. चला मग इथे आमची सांगितलेली माहिती अगदी थोडी होती, पण खूप महत्वाची होती. कारण बऱ्याच महिला माझ्या ज्या बहिणी आहेत त्या आणून ठेवून देतात, स्थापना करतात आणि मात्र बघत नाही. तर ही चूक करू नका महिलांनो. चला मग सांगितलेली माहिती इथे सांगते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.